आपण आत्ताच बघितलं की या स्क्रीनचा मुलांच्या वाढीवर काय परिणाम होतो. त्याचबरोबर आता आपण जाणून घेऊया की मुलांच्या भाषेवर काय परिणाम होतो. नमस्कार, मी डॉक्टर कश्मीरी बडबडे, डेव्हलपमेंटल पिडियाट्रिशियन. सो आपण जेव्हा स्क्रीन एक्सेस प्रमाणामध्ये बघत असतो तर या मुलांच्या भाषेची जी डेव्हलपमेंट होत असते त्याच्यावर मोठा परिणाम होत असतो. हे डायरेक्टली प्रपोर्शनेट आहे. तर ह्याच्यामध्ये काय काय परिणाम होतो, तर पहिलं त्यांचं जी वोकॅबलरी आहे म्हणजे शब्दसाठा हा नीट तयार झालेला नसतो. दुसरं त्यांचं जे एक्सप्रेशन आहे, जी एक्सप्रेशन स्पीच आपण म्हणतो, जसं मी माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की बोलीभाषा, या बोलीभाषेवर मोठा परिणाम झालेला असतो. वेळेच्या आधीच त्यांना कधीच बोलायची गरज पडत नाही आणि वेळेच्या आधीच आपण आई वडील सगळं त्यांना प्रोव्हाइड करत असतो. भूक लागली आहे, खाऊ घे, तहान लागली आहे, पाणी घे. त्याच्यामुळे ते डिमांड पण करत नाहीत आणि ते बोलत पण नाही. त्यांना बोलण्याची गरजच भासत नाही, कारण ते कंटिन्यू त्यांच्या जगात असतात, त्या स्क्रीनमध्ये अडकलेले असतात. त्याचबरोबर त्यांच्यामध्ये रिडिंग आणि रायटिंग इश्यूज येतात. आता रायटिंग इश्यूज काय येतात, आपण सांगत असतो की पहिले 5 वर्षापर्यंत आपल्या हाताच्या मसल्स ह्या डेव्हलप झालेल्या नसतात नीट, पण त्यांना तुम्हाला मोटिवेशन द्यायला पाहिजे. जेव्हा बाळ सगळीकडे वावरतं, खेळण्यांसोबत खेळतं, मातीत खेळतं, घरातल्या भांड्यांसोबत खेळतं, तेव्हा कुठे ना कुठे ह्या सूक्ष्म हालचाली होत असतात आणि तिथनच ह्या पूर्ण थिनर आणि हायपोथिनर मसल्सची डेव्हलपमेंट सुरू होते आणि पुढे गेल्यानंतर त्यांची ही ट्रायपॉड ग्रिप जी आहे ती व्यवस्थित होते आणि ते लिहायला सुरुवात करतात. जेव्हा ते वेगवेगळ्या गोष्टी बघतात, हँडल करतात, त्यावेळी त्यांची रिडिंग आणि रायटिंग कॅपॅसिटी जी आहे ही खूप छान होते. तर हे कुठेतरी जेव्हा कॉन्स्टंट स्क्रीन मध्ये असतो त्यावेळी हे घडून येत नाही. त्यामुळे आपला शब्दसाठा वाढत नाही, आपलं व्यावहारिक ज्ञान वाढत नाही, आपण लोकांशी संवाद साधायला टाळतो. त्या सगळ्या गोष्टी आपल्या भाषेच्या याच्यामध्ये दिसून येतात. त्याचबरोबर बॅकग्राऊंड स्क्रीन नावाचा एक प्रकार असतो, ज्याच्यामध्ये आई, आजी, वडील हे मोबाईल बघत असतात, न्यूज बघत असतात. पण हे जेव्हा न्यूज एक्सपर्ट बनलेले असतात, सिरियल एक्सपर्ट्स बनलेले असतात, त्यावेळी तो सगळा आवाज बाळाच्या कानावर पडत असतो आणि त्यामुळे त्याची कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट ही कुठेतरी मागे पडते. म्हणजे तो स्वतःची विचारसरणी वापरू शकत नाही, स्वतःच्या आयडियाज, इमॅजिनेशन वापरू शकत नाही, कारण कॉन्स्टंटली त्याच्या कानावर काहीतरी हॅमर होत असतं. त्यामुळे सगळ्या नातेवाईकांना, सगळ्या आजी आजोबांना विनंती आहे, मूल जर जवळपास खेळत असेल तर कृपया आपला टीव्ही आणि मोबाईल बंद ठेवा, मुलांसोबत खेळा, मुलांसोबत बसा, त्यांच्यासोबत वेळ काढा. धन्यवाद.